रामराम शेतकरी मित्रांनो, माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, कांद्याचा दर आज पुन्हा एकदा चांगला सुधारलेला दिसून आलेला आहे. तर मित्रांनो, हे सगळं श्रेय आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचं आहे. शेतकरी मित्रांनी जो संयम दाखवलेला आहे, 2 दिवस मार्केट बंद असूनही कांद्याची जी आवक देशाभरामध्ये आलेली आहे, ती आवक पाहता सगळ्या बाजार समित्यामध्ये कांद्याचे दर आज चांगले निघालेले आहेत, सुधारलेले आहेत. आणि मित्रांनो, ही नक्कीच कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी दिलासादायक बातमी आहे. मित्रांनो, आपण पुणे गुलटेकडी येथील सकाळचे जे कांद्याचे भाव टाकले त्यावेळेस आवक मी आपल्याला सांगितली होती. त्यावेळेसच मी आपल्याला म्हटलं होतं की कांद्याची आवक देशाभरामध्ये आज स्थिर आहे. आपल्याला या आठवड्यात कांद्याचे दर चांगले दिसण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, ती चांगल्या दराची बातमी आत्ता मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, माझा बळीराजाला जोडून राहा, माझा बळीराजाला सबस्क्राईब, तसंच माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन नक्की आपण ॲक्टिवेट करा. कारण माझा बळीराजावरती आपल्याला अतिशय विश्लेषण करून कांद्याचे दर तसेच कांदा बाजारातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती ही दिली जाते, जेणेकरून आपल्याला आपला कांदा विक्री करताना नक्कीच त्याचा फायदा हा होणार आहे. तर मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात हे जे मार्केट आहेत, या मार्केटमध्ये आज कांद्याचा दर नेमका किती रुपयांनी सुधारलेला आहे, काय मार्केटची स्थिती आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातून, लासलगाव येथून. लासलगाव नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं मार्केट आहे. लासलगाव येथे कांद्याची आवक शॉर्ट आहे. 325 नगांची आवक लासलगावी होती. यामध्ये उन्हाळी कांद्याचे 282 वाहन चांगले, तर खात चोपडे 43 हे वाहन होते. 1000 रुपयापासून 3641 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे कांदे विकले आहेत. तर सरासरी कांदा 3360 रुपये क्विंटलपर्यंत आज म्हणजे 33 रुपये किलोपर्यंत सरासरी कांदा आज लासलगाव येथे विकलेला आहे. मित्रांनो, लासलगाव येथे मागील बाजाराच्या तुलनेत कांद्याच्या दरामध्ये किलो मागे 4 ते 5 रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे. आणि नाशिक जिल्ह्यातील इतर मार्केटमध्ये कांद्याचे दर हे सुधारलेले आहेत. आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पिंपळगाव, बसवंत तसेच उत्तरेकडील जे महत्त्वाचे मार्केट आहेत, उत्तरेकडे कांद्याचा दर वाढलेला आहे, तेथील कांदा भावाचा आढावा यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, आता लासलगाव येथील कांद्याचे भाव आपण पाहिले. नाफेडचा कांदा दर वाढलेली ही माहिती समोर येत आहे. नाफेडचा कांदा खरेदी दर 2645 रुपये क्विंटलला झालेली माहिती येत आहे. परंतु मित्रांनो, नाफेडला कोणी कांदा देईल असं मला तरी वाटत नाही, कारण आता कांद्याचे दर वाढते आपल्याला दिसून येत आहेत. मित्रांनो, आता मुंबई येथील परिस्थिती आपण पाहूयात. मुंबई येथे आज 141 गाड्यांची आवक आली होती. गोळा साईज कांदा 3200 ते 3400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. साठवणीचा कांदा 2900 ते 3100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज कांदा 2500 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 2100 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1500 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चोपडा कांदा 1500 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. खाद 1000 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर खराब कांदा 500 रुपयापासून 1000 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, मुंबई कांद्याचे भाव जर पाहिले तर मुंबई येथे कांद्याचा दर स्थिर आहे, जसा दर पुणे गुलटेकडी येथे स्थिर होता. आता एका शेतकरी मित्रांनी मला कॉमेंट्स केली, त्या चॅनलचं नाव मी घेत नाही, त्या चॅनलवर कायम तेजी दाखवली जाते, तसेच तुम्ही सुरुवात केली का? तर मित्रांनो, तसं नाही. माझा बळीराजावरती आपल्याला अगदी योग्य तीच माहिती दिली जाते. आज पुणे गुलटेकडी येथे जे कांद्याचे भाव होते तेच भाव मी टाकलेले आहेत. तिथे आपण तेथील जे काही जास्त भावाचा कांदा आहे त्याचे फोटोसुद्धा त्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत. कारण मित्रांनो, आज पुणे गुलटेकडी येथे स्वतः त्या मार्केटमध्ये माझा मित्र होता आणि मित्रांनी आपल्याला ते फोटो टाकले होते. आता जी काही रिअल माहिती असते तीच माझा बळीराजावरती आपल्याला दिली जाते. त्यामुळे आपण माझा बळीराजावरती काही असे चुकीचे आरोप करू नये असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे मी सार्वजनिक या व्हिडिओमध्ये आपल्याला ते बोलत आहे. तर मित्रांनो, आता साऊथकडील आपण परिस्थिती पाहूयात. हैदराबाद येथे आज 20,000 गोण्यांची आवक ही होती. 1-2 लॉट 4400 ते 4600 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 46 रुपये किलोपर्यंत हैदराबाद येथे काही लॉट
कांदे आज विकलेला आहे तर एक्स्ट्रा सुपर कांदा 4,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्का साईज कांदा 3,700 3,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 3,200 3,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 2,500 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1,800 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चिंगळी जोड चोपडा 1,600 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. व्हाईट कांदा 2,500 3,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सिंगल पत्ते ॲव्हरेज कांदा 2,500 3,000 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकलेले आहेत. हैदराबाद येथे कांद्याच्या दरामध्ये आपल्याला चांगली मोठी सुधारणा आज बाजारभावामध्ये दिसून येत आहे. तर मित्रांनो, बेंगलोर येथे आणखी सुधारणा आहे. 49,595 गोण्यांची आवक ही बेंगलोर येथे आज होती. यामध्ये महाराष्ट्रातील कांद्याचे काही लॉट 4,300 ते 4,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदा 3,800 4,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुकल साईज कांदा 3,600 3,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 3,200 3,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 2,800 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 2,300 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोडचोपडा 2,000 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज क्वालिटी कांदा 3,000 3,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कर्नाटकाचा विजापूरचा कांदा 3,000 ते 4,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नवीन कांद्याची 10,000 प्लस गोण्याची आवक होती. त्याला बाजारभाव 2,000 रुपयापासून 3,500 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे मिळालेले आहे. तर मित्रांनो, बेंगलोर येथे कांद्याच्या दरामध्ये आज आपल्याला मोठी सुधारणा ही दिसून येत आहे. म्हणजे साऊथकडे आज कांद्याच्या दरामध्ये मोठी सुधारणा ही झालेली आहे. उत्तरेकडेही झालेली आहे. त्याचा सविस्तर रिपोर्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी टाकणार आहे. तर मित्रांनो, जोडून राहा माझा बळीराजाला अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन नक्की जॉईन करा. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.